मुंबईतून एक महत्त्वाची बातमी, मारवाडीत बोला साठ्या धरणाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारलेला आहे। मुंबईतील मराठी बोल गिरगाव परिसरातील घटना आहे। मारवाडीत बोला म्हणणाऱ्या दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलेला आहे। मुंबईतील मराठी बोल गिरगाव परिसरातील ही घटना आहे। मारवाडीत बोला म्हणणाऱ्या दुकानदाराला चांगला चोप दिलेला आहे। आपण हे दृश्य बघू शकतो की कशा प्रकारे मनसेच्या ऑफिसमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी वैद्य कार्यक्रमासोबत आहेत। वैद्य, आपण बघतोय की असे प्रकार मुंबईत वारंवार घडतायत। हिंदी बोल म्हणतायत, काही जण म्हणतात की मारवाडी बोल। आता मनसेने जे फटकारलेला आहे या घटनेबद्दल अधिक काय सांगतो? आपण बघतोय की या ठिकाणी पुन्हा एकदा जे आहे ते मराठी विरुद्ध अमराठी असा वाद जो आहे तो पुन्हा मुंबईमध्ये निर्माण झालेला बघायला मिळत आहे। एकीकडे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप मोठ्या प्रमाणात खरं तर जिंकून जरी आलं असलं, दक्षिण मुंबईमध्ये भाजपची जरी सत्ता आली असली तरी दक्षिण मुंबईतील एका महिलेने तक्रार केलेली आहे की जी एका स्टोअरवर गेली होती, त्या स्टोअरवर मारवाडीमधून बोला असं तिला सांगण्यात आलं होतं आणि तिने याचा जाब विचारल्यानंतर तिला असंच सांगण्यात आलं की या ठिकाणी आता बीजेपीची सत्ता आलेली आहे, त्याच्यामुळे आता मारवाडी भाषेतूनच बोलावं लागेल असं तिला सांगण्यात आलं। आणि त्यामुळे सदर महिलेने खरं तर मनसेकडे तक्रार केली आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी या संबंधित व्यापाराला जो आहे तो चोप दिलेला बघायला मिळतोय। त्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद जो आहे तो या निमित्तानं विधानसभा निवडणुकीच्या नंतर या निकालानंतर जो आहे तो सध्या बघायला मिळत आहे। एकीकडे मनसे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात जरी उतरली असली तरी मनसेला यश या निवडणुकीमध्ये मिळालं नाही, तर दुसरीकडे बीजेपीचं मोठं यश जे आहे ते बघायला मिळालेलं आहे आणि दक्षिण मुंबईमध्ये खास करून बीजेपीची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली असल्यानं आता व्यापारी वर्ग देखील त्या ठिकाणी मारवाडी भाषेतून बोला किंवा अन्य भाषेतून बोला असा आग्रह आपल्या मराठी लोकांवर करताना बघायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी चीड जी आहे ती सध्या मराठी नागरिकांमध्ये बघायला मिळते आहे। पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद जो आहे तो या निमित्त मोठ्या प्रमाणात आणि मराठी मातीतच असे प्रकार घडणं हे गंभीर आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।